शासकीय पांदण रस्त्यावर अतिक्रमण, नागरिक त्रस्त, आंदोलनाचा इशारा. तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्यावर नागरिकांचे रोष. परिसरातील करण हॉटेलपासून हिंडाल्को कंपनीकडे जाणाऱ्या शासकीय पांदण रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे शेकडो नागरिक व शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे. हा रस्ता तातडीने अतिक्रमणमुक्त करून वाहतुकीसाठी खुला करावा या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे. हा शासकीय रस्ता अनेक वर्षांपासून वापरामध्ये आहे. मात्र काही ठिकाणी रस्त्यावर जबरदस्तीने अतिक्रमण करून शेती करण्यात आल्याने हा मार्ग बंद झाला आहे. परिणामी द्वारका नगरी, तारांगण नगरी, स्वामी समर्थ नगरी तसेच क्लीन सिटी परिसरातील रहिवाशांना रामटेक महामार्गावर जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे वेळ, इंधन आणि श्रमाचा अतिरिक्त अपव्यय होत आहे. महसूल प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने अतिक्रमण केलेल्या जागेवर पुन्हा पिकांची लागवड झाल्यास भविष्यात रस्ता मोकळा करणे अधिक कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. काही नागरिकांनी तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांच्यावर आरोप केले की अतिक्रमण केलेल्या नागरिकांकडून काही घेतले असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. त्यांच्याकडून होणाऱ्या विलंबामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप केला असून वरिष्ठ स्तरावर चौकशीची मागणी केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी पांदण रस्ता बंद केला आहे त्यांच्यावर तहसीलदारांनी गुन्हे दाखल करावेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी. संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्यापूर्वी प्रशासनाने हे अतिक्रमण काढून सामान्य जनतेला न्याय द्यावा. विकी साठवणे, सामाजिक कार्यकर्ते, मौदा. सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार.